सांगली महापालिकेत स्ट्रीट लाईट पुरवणाऱ्या समुद्र कंपनीच्या कराराबाबत आयुक्तांनी श्वेतपत्रिका काढावी. महापालिकेला 400 कोटींचा तोटा. भाजप नेते पृथ्वीराज पवार यांचा आरोप. सांगली महापालिका क्षेत्रात स्मार्ट LED प्रकल्प राबवण्यासाठी पालिकेने समुद्र कंपनीशी केलेला करार एकतर्फी आणि कंपनीच्या हिताचा आहे. या कंपनीला करारातील अटी शर्तीनुसार 15 वर्षात तब्बल 420 कोटींपेक्षा जास्त रक्कम द्यावी लागणार आहे. वेळोवेळी होणारी वीज दरवाढ पाहता प्रत्यक्षात ही रक्कम 700 ते 800 कोटींवर जाणार असून पालिकेला मोठा आर्थिक भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे आयुक्तांनी तातडीनं हा करार रद्द करावा. तसेच ED मार्फत चौकशी करून श्वेतपत्रिका काढण्याची मागणी भाजपचे युवा नेते पृथ्वीराज पवार यांनी केली आहे. महावितरणाच्या आजच्या दराप्रमाणे कंपनी 15 वर्षात 450 कोटी रुपये मिळवणार आहे. 15 वर्षात होणारी वीज दरवाढ पाहता प्रत्यक्षात कंपनी 700 ते 800 कोटी मिळवणार आहे. समुद्र कंपनीच्या मागे नेमकं कोण आहे असा सवाल अनेकांना पडलेला आहे. मात्र आमच्या माहितीनुसार या कंपनीच्या मागे कौलापूर विमानतळाची जागा हडप करणारे जगाठेक्यात लबाद नेमणारे असे या कंपनीतही असल्याचा संशय आहे. याबाबत माहिती घेत असून लवकरच त्यांची नावे उघड करणार असल्याचा इशारा पृथ्वीराज पवार यांनी दिला आहे. गेली भरापासून मी सांगलीचे आयुक्त सत्यम गांधी यांना विनंती करत आहे की तुम्ही महापालिकेमध्ये झालेले जे बेकायदेशीर ठराव आहेत किंवा ज्या ठरावांमुळं सांगली महापालिकेच्या नागरिकांचं शेकडो कोटीचं नुकसान होत आहे याची श्वेतपत्रिका काढा आणि त्याच्यावरती कारवाई करा. पण त्यांनी ते केलेलं नाही. आजचा जो विषय आहे तो म्हणजे समुद्र कंपनीला फक्त अवघी 10 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करून वर्षाला साधारण 5-5.5 कोटी रुपये मेंटेनन्स करून त्याला दरवर्षी 28 ते 30 कोटीचा फायदा होणारा करार हा झालेला आहे. जो करार झालेला आहे तो पूर्णपणे एकतर्फी झालेला आहे. याच्यावरती स्पेशल ऑडिट नेमावं. याच्या कराराच्या अनुषंगानं ज्या गंभीर बाबी आहेत म्हणजे वीज बचतीचा जो बेसलाईन धरलेला आहे तो कसा धरलेला आहे ही एक गंभीर बाब आहे. त्याचबरोबर बचतीच्या 95% ठेकेदाराला देणं हा एक अतिशय गंभीर असा त्यातला मुद्दा आहे. याची चौकशी झाली पाहिजे. त्यामुळं तांत्रिक आणि आर्थिक या दोन्ही गोष्टीचं ऑडिट जर का केलं तर हा ठराव आपोआप बेकायदेशीर ठरतो आणि तो रद्द होऊ शकतो. त्यामुळं मी आयुक्त साहेबांना विनंती करत होतो की तुम्ही श्वेतपत्रिका काढा. मग ती आज तागायत त्यांनी काढलेली नाही आहे. मी आज पुन्हा एकदा आयुक्त साहेबांना पत्र देणार आहे आणि त्यांनी जर काही ही श्वेतपत्रिका काढली नाही याचं ऑडिट केलं नाही तर आयुक्त साहेब आणि त्या तत्कालीन जेव्हा हा करार झाला तेव्हाचे आयुक्त तेव्हाचं सभागृह आणि ह्यासाठी संबंधित असणारे सगळे पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या विरोधात लोकायुक्तकडे मी तक्रार करणार आहे. आणि हा जो करार झालेला आहे हा पूर्णपणे सांगलीकरांच्या हिताच्या विरोधात आहे. आम्ही आणखीन एक मागणी असं करतोय की हे जे शेकडो कोटी रुपये आहेत याच्या मागं काही छुप्या व्यक्ती आहेत का जे हे पैसा पचवायला लागलेला आहे. तर आयुक्त साहेबांनी जर काही ऑडिट केलं आणि श्वेतपत्रिका काढली तर ती घेऊन आम्ही EDकडे पण तक्रार करू आणि याचा रुपये कोण खायला लागले याच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.